जितेंद्र आव्हाड ही अशी व्यक्ती आहे की असं वाकडं तिकडे बोललं नाही, जे जायचं आहे कुठं तर तो दुसऱ्याच गावाचं नाव सांगेल. त्याच्यामुळे प्रश्न काय, आणीबाणी संदर्भात बोला ना. आणीबाणी कोणी लादली, काय झालं, काळा दिवस म्हणून आपण मांडतो आणि यांचं नको तिकडेच लक्ष आहे. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड काही बोलू शकतात. नमस्कार, आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकरजी. सर्वप्रथम महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण वनक्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींच्या विषयी प्रश्न तळमळीने मांडला, त्यामध्ये चर्चा केल्यात. काय सांगा? मला वाटतं वनजमिनीवर राहणाऱ्या लोकांचा प्रश्न गंभीर आहे, पुनर्वसनाचा प्रश्न आहे, त्यांच्या नागरी मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे आणि सरकार, माननीय मुख्यमंत्री स्वतः यामध्ये लक्ष घालतायत आणि त्यांचं पुनर्वसन आणि मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात योग्य असं नियोजन सुरू. आणीबाणीला च्या संदर्भात 9वीच्या पुस्तकांमध्ये तो धडा समाविष्ट केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे. आज जितेंद्र आव्हाड म्हटले 1942च्या स्वातंत्र्याच्या वेळी ज्यांनी इंग्रजांना मदत केली त्या सुद्धा गोष्टीचा इतिहासात उल्लेख नाही. मला वाटतं जितेंद्र आव्हाड ही अशी व्यक्ती आहे की असं वाकडं तिकडे बोललं नाही, जे जायचं आहे कुठं तर तो दुसऱ्याच गावाचं नाव सांगेल. त्याच्यामुळे प्रश्न काय, आणीबाणी संदर्भात बोला ना. आणीबाणी कोणी लादली, काय झालं, काळा दिवस म्हणून आपण मांडतो आणि यांचं नको तिकडेच लक्ष आहे. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड काही बोलू शकतात. त्याच्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करत नाही. शेवटचा प्रश्न सर, महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार अनुपस्थित होते. जवळपास 20 पेक्षा जास्त आमदार अनुपस्थित. त्यांचा विषय आहे ना, ते अनुपस्थित होते नव्हते, आमचा थोडा विषय.